जटा विभूती उटी चंदनाची, कपालमाला प्रीत गौतमीची, पंचानना विश्व निवांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. वैराग्य योगी शिवशूलपाणी, सदा समाधी निज बोधवाणी, उमा निवासा त्रिपुरांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. उदार मेरू पतिशैलजेचा, श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा, दयानिधी जो गजचर्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ, भुजंगमाला धरी सोमकांत, गंगा श्री दोष महाविदारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नारायण नारायण. देवा, आख्यानाला प्रारंभ करण्याची अनुमती असावी. नारायण नारायण. या आख्यानातून श्री म्हाळसादेवी आणि बानू यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण व्हावे हे जरी मुख्य प्रयोजन असले, तरीही श्री महादेवांच्या अगाध लीलेची महती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. आतापर्यंत आख्यानातून मला गंगादेवींचे भूतलावर आगमन कसे झाले हे कळले. इतकेच नाही तर बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. वय महाराज, हे खरं आहे. हे आख्यान झालं नसतं तर हे समजा ठावच झालं नसतं बघा. पण हे बी ठाव झालं नसतं का गंगादेवीसनी महादेवांसंग लगीन करायचं होतं. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. तर या आख्यानातून आपल्याला हे कळले आहे की श्री पार्वती देवींना हे कळून चुकले होते की कैलासात श्री गंगा देवी यांचे आगमन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मला असे वाटते आहे की ह्या कैलासात आपल्या खेरीस आणखी कोणाचा तरी वावर आहे, अशी शाशंकता माझ्या मनात आहे. आणि हेच माझ्या चिंतेचे कारण आहे. देवी गंगा यांना श्री महादेवांनी आपल्या जटांमध्ये स्थान दिले होते हे श्री पार्वती देवींना आवडले नव्हते. साहजिकच आहे. तुम्ही देवी गंगा यांना वचन दिले खरे, पण त्यामुळे पार्वती देवी दुखावल्या गेल्या असतील. होय, त्या क्षणी तसं झालं असेलही, परंतु तसं घडणं हे अनिवार्य होतं. आणि ते का? म्हाळसा, ह्या क्षणी जर तुला सारं काही कळलं तर आख्यानाच्या अनुषंगाने तुला जे संकेत मिळणार आहेत ते तुला कसे मिळतील? यातून मला नेमके काय संकेत मिळणार आहेत हेच ध्यानात येत नाही. मुळात मला देखील असं वाटतं की पार्वती देवींवर अन्याय झाला आहे. नाही देवी, तुम्हाला जरी असे वाटत असले तरी श्री पार्वती देवींवर अन्याय झाला नव्हता. घडणाऱ्या घटनांचे प्रयोजन कधी कधी नंतर ध्यानात येते, ही अशीच परिस्थिती होती. हेही सत्य आहे की त्या क्षणी पार्वतीला क्रोध आला होता आणि ते गंगेलाही जाणवले. हे श्री महादेव, गंगा, गंगा काय झालं? गंगा, तुझ्या मनात जे काही आहे ते निसंकोचपणे सांग. महादेव, भगीरथाने त्याच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून माझे आवाहन केले. त्याने तुमची प्रार्थना केली आणि तुम्ही प्रसन्न झालात. आणि त्याच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून मला आवाहन केले. होय, ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी तसे घडणे आवश्यक होते. परंतु महादेव, ही गोष्ट पार्वतीला आवडलेली नाही.
होय, कारण काळाच्या ओघात तसं घडणं आवश्यक होतं. हो, पण तुम्ही मला तुमच्या जटांमध्ये स्थान दिलं हे पार्वतीला आवडलेलं नाही, आणि त्यामुळे पार्वतीचा होणारा त्रास मला दिसतो आहे. यावर काय मार्ग आहे महादेव? गंगा, ह्यावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे तिने तुझा स्वीकार करणे. पण हे कसं शक्य होणार? तिचा राग कसा जाणार? मला नाही वाटत हे शक्य होईल. पार्वती, खरे तर मला तुमच्याशी बोलायचे होते, पण ह्या क्षणी देखील तू बोलू शकतेस. मला आता ते बोलणे योग्य वाटत नाही. श्री महादेव, माझ्या मनात जे शल्य होतं ते मी तुम्हाला सांगितलं. आता मला आज्ञा असावी. येते मी. पार्वती, तू अशी अस्वस्थ का आहेस? ती इथे नसली तरी मला तिचे अस्तित्व सतत जाणवते. सतत. स्वामी, मी तुम्हाला या आधीही म्हणाले आहे, तुम्ही गंगेला तुमच्या जटांमध्ये जे स्थान दिले आहे ते मला मुळीच आवडलेले नाही. तिला दुसरीकडे स्थान द्यावे स्वामी. पार्वती, परंतु मी तिला तसे वचन दिले आहे. आणि माझा त्रास त्याचे काय, ते तुम्हाला दिसत नाही का? पार्वती, तू ह्याचा त्रास करून घेऊ नये असं मला वाटतं. तू ह्या सत्याचा स्वीकार कर. ते कदापि शक्य नाही. ती माझ्या समोर तुमच्या मस्तकावर तुमच्या जटांमध्ये विराजमान आहे, हे मी कसे काय स्वीकार करायचे स्वामी? हे कधीच शक्य होणार नाही. परंतु पार्वती, जोपर्यंत तू हे स्वीकारत नाहीस तोपर्यंत तुला हा त्रास होत राहील. मग तुम्हीच यावर काहीतरी मार्ग काढावात. तिला या कैलासापासून दूर स्थान द्यावेत. जोवर असे होत नाही तोवर माझ्या मनाला स्वस्थता लाभणार नाही. पार्वती, तुझ्या मनात का क्रोध आहे हे मला कळत नाही असे नाही. गंगेचे भवितव्य माझ्याशी जोडले जाणार हे सत्य आता वास्तवात येत आहे, आणि तुला त्याचाच त्रास होत आहे. आणि त्यात काही अयोग्य आहे असे मला वाटत नाही. हा त्रास कोणालाही झालाच असता. पार्वती, काही गोष्टी ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी घडणं हे अत्यंत आवश्यक असतं. ह्याचा तू विचार कर. ह्या भूतलावर गंगेच्या अवतरणाने ह्या भूतलावरील लोकांना पुण्य मिळणार आहे, त्यांचे पापक्षालन होणार आहे, आणि ही फार मोठी गोष्ट आहे. तेव्हा पार्वती, तू ह्याचा स्वीकार करावा असं मला वाटतं. आणि मी हे कधीही स्वीकारणार नाही हे तुम्हाला चांगलेच ज्ञात आहे स्वामी. त्या गंगेच्या मनात तुमच्याविषयी प्रेमभावना होती, तिला तुमच्याशी विवाह करायचा होता. हे सगळे मी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी मी ते विसरू नाही शकणार. आता यावर मलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल असे दिसते आहे. पार्वती, तुझ्या मनात नेमके काय आहे? एकच गोष्ट, तिला या कैलासापासून दूर स्थान द्यावेत, अन्यथा मलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. नारायण नारायण. श्री पार्वती देवींच्या मनातला राग हा सर्वांनाच कळत होता. श्री महादेवांच्याही ते लक्षात येत होते. गंगेला मी माझ्या जटांमध्ये स्थान दिलं, ही गोष्ट पार्वतीला अस्वस्थ करत होती. यावर काय मार्ग निघेल याचा श्री पार्वती देवी नेहमी विचार करत असायच्या, परंतु त्यांना थेट एखादा मार्ग दिसत नव्हता.
आणि त्यामुळे त्यांची अस्वस्थता आणखी वाढू लागली होती. त्यांना त्यावेळी जर कोणाचे सहाय्य मिळाले असते तर काहीतरी मार्ग निघाला असता. होय देवी, अगदी योग्य बोलत आहात तुम्ही. देवी गंगा यांना कैलासापासून दुसरीकडे वेगळे स्थान दिले जावे असा विचार श्री पार्वती देवींच्या मनात होता आणि त्यासाठी त्यांना कोणाचे तरी सहाय्य लागणारच होते. पण श्री महादेवांनी यावर मार्ग काढायला हवा होता. नारायण नारायण. देवी, श्री महादेवांनी एका क्षणात यावर मार्ग काढला असता देखील, परंतु त्यामुळे भविष्यात जे घडणार होते ते घडलेच नसते. असं काय घडणार होतं मुनिवर? नारायण नारायण. देवी, या आख्यानाच्या निमित्ताने मी हेच सांगणार आहे, ज्यामुळे देवी गंगा यांना वेगळे नाव प्राप्त झाले. म्हणजे त्यानंतर देवी गंगा कैलास सोडून निघून गेल्या का? नारायण नारायण. गंगेचे भवितव्य माझ्याशी जोडले जाणार हे सत्य आता वास्तवात येत आहे. तेव्हा पार्वती, तू ह्याचा स्वीकार करावा असं मला वाटतं. माते, काय झालं माते? तू चिंतेत दिसते आहेस. तुझ्या मुखावरील ही चिंता दूर करण्यासाठी आम्ही काही करू शकतो का? माझ्या मनात शल्य आहे हे, ते मी कुणाला सांगावे? माते, तू असं का म्हणते आहेस? ह्या कैलासावर आधीसारखी परिस्थिती नाही, हेच सत्य आहे. असं का म्हणतेस माते? या आधीचे कैलासातले दिवस मला आठवत आहेत. सगळेजण किती आनंदात होतो आपण, ते तर आत्ताही आहेतच. त्रास केवळ मलाच आहे. माते, देवी गंगा यांना श्री महादेवांनी आपल्या जटांमध्ये स्थान दिलं आहे. त्याचा तुला त्रास होतो आहे हे साऱ्यांनाच कळलं आहे. पण यावर मार्ग काही तो दिसत नाही, होय ना? यांना देखील मी माझ्या मनातले हे शल्य बोलून दाखवले, मात्र यांनी देखील मला कोणताही मार्ग सुचवला नाही. आता यावर मलाच काहीतरी मार्ग काढावा लागणार. मार्ग? तो काय? मी हा कैलास सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. माते, तू हे काय बोलते आहेस? तू हा कैलास, माते, तुझा प्रिय कैलास तू सोडून जाणार आहेस? होय, कारण माझ्याकडे आता दुसरा कोणताही मार्ग नाही. जर ते गंगेला दुसरे स्थान देणार नसतील तर हा कैलास सोडून जाण्याखेरीज माझ्याकडे कोणताच मार्ग नाही. माते, तू असा निर्णय घेऊ नयेस. हो माते, तू या कैलासात आहेस. सगळ्यांना मातेची माया मिळाली आहे. सारे जण कैलासात आनंदात आहेत. तुझ्या या निर्णयाने सगळे जण दुःखी होतील. पण माझ्याकडे आता दुसरा मार्ग राहिलेला नाही. असं म्हणू नकोस माते. काहीतरी मार्ग निश्चित निघेल. कोणता? आणि कोण काढणार यावर मार्ग? यावर यांनीच मार्ग काढायला हवा. आपण महादेवांची यावर बोलूयात का? माते, यावेळी आम्ही खरोखरच काय करावं हे आम्हाला सुचत नाहीये. पण तुझे दुःख आम्हाला बघत नाही. माते, आम्ही काय करावं म्हणजे तुला समाधान मिळेल हे तूच सांगावंस. कार्तिकेय, गणेश, माझा निर्णय झालेला आहे.
जर ह्यांनी गंगेला दुसरीकडे कुठे स्थान दिले नाही तर मी माझ्या पित्याच्या घरी जाईन. हा कैलास मला कितीही प्रिय असला तरी मला त्याचा त्याग करावा लागेल. माते, ह्यावर दुसरा मार्ग खरंच नाही का? तुम्हाला कुठला दुसरा मार्ग दिसतो आहे का? तुम्ही मला सहाय्य केले तर काहीतरी मार्ग निघू शकेल. आणि तो कसा माते? ते मला आता ठाऊक नाही. माते, जर तू हा कैलास सोडून जाणार नसेल तर त्यासाठी आम्ही सहाय्य करू. तुम्ही कुठला मार्ग शोधून काढलात तर उत्तमच. अन्यथा हा कैलास सोडून जाण्याखेरीज माझ्याकडे दुसरा मार्गच नाही. नारायण नारायण. श्री महादेवांनी देवी गंगा यांना दुसरीकडे स्थान दिले नाही तर मी हा कैलास सोडून जाईन. हे श्री पार्वती देवींचे शब्द श्री गणेश आणि श्री कार्तिकेय यांच्या कानात घुमत होते. आपल्या आईला, आपल्या मातेला या साऱ्याचा किती त्रास होतो आहे हे त्यांना कळत होते. परंतु अशा परिस्थितीत ते देखील काय करणार होते? म्हणजे देवी गंगा यांनी कैलास सोडून जावं म्हणून पार्वती देवींना श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय सहाय्य करत होते. तर देवी, हे कार्य वाटते तितके निश्चितच सोपे नव्हते. गंगेला कैलासातून दुसरीकडे स्थान देणे हा साधा निर्णय नव्हता. कारण श्री महादेवांनी गंगेला तसं वचन दिलं होतं. त्यामुळे तेच ह्यातून मार्ग काढू शकत होते. पण त्यांनी जर तसं आधीच केलं असतं तर पार्वती देवींना असा निर्णय घेण्याची वेळच आली नसती. त्यांच्यासाठी देखील असा निर्णय घेणं सोपं नव्हतंच ना. कैलास सोडून आपल्या पित्याकडे म्हणजेच राजा हिमावांकडे जाणं याचा अर्थ त्यांना हे खूपच असह्य झालं असणार. होय देवी, परंतु प्रश्न असा होता की यावर मार्ग काढणार तरी कसा? यावर काय मार्ग निघणार? श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय यांना श्री पार्वती देवींनी आपल्या मनातले शल्य सांगितले. आपल्या मातेचे दुःख त्या दोघांनाही दिसत होते. परंतु आता अशा वेळी काय करावे या विचाराने ते देखील साशंक होते. ह्याआधीही पार्वती देवींनी त्यांच्यावर कार्य सोपवलं होतं आणि त्यावेळी देखील त्यांना त्यांचं सहाय्य मिळालं होतं. यावेळी जर काही मार्ग निघाला नसता तर श्री पार्वती देवी कैलास सोडून गेल्या असत्या. त्यामुळे श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय यांना केवळ श्री पार्वती देवींचे ऐकण्याखेरीज दुसरा मार्गही नव्हता. तो क्षण अत्यंत महत्वाचा होता, कारण त्यापुढे भविष्यात काही महत्वाच्या घटना घडणार होत्या.